झाला एक अनोळखी संन्यासी व्यक्ती आला आणि त्या अनोळखी व्यक्तीने संन्यासाचा मंत्र दिला. मंत्र चारे भावाच्या कुटुंबात ठेवला, परंतु चारे भावाचा नाकार झाला. शेवटी बाबाला सामोरे यावं लागले. मी जर मरण पावलं तर माझ्या मुलीचा आणि मुलाचा सांभाळ तुम्ही करता. परंतु एक दुसऱ्या दिवशी त्या भगवंताने बाबाची परीक्षा घेतली. त्याच्या भावाची मुलगी बाबाच्या भावाची मुलगी रक्ताने अंगावर वाहू लागला, तापाने बेजार झाली. शेवटी बाबाने त्या परमेश्वराजवळ शब्द ठेवला, हे भगवंता परमेश्वरा, या मुलीला प्रथम दुरुस्त करा, अन्यथा मला तुमच्यामध्ये विलीन करा. किती मोठा शब्द ठेवला ऐका. कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. सत्य हा परमेश्वराला प्रिय असतो, परंतु सत्य हे कटू असते, परंतु परमेश्वराला प्रिय असते. सत्याचा विजय शेवटी होतो आणि जो सेवक सत्य मर्यादा प्रेमाने राहील, सेवकात आणि कुटुंबात मर्यादा पाणी तोच असते. या मार्गामध्ये येऊन जीवनाचा उद्धार करीत, अन्यथा त्याचं जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेवकाला एवढंच म्हणायचं आहे की मार्गात आल्यानंतर सत्य मर्यादा प्रेमाचा आदर करा, तेव्हा भगवंत तुमच्या पाठीशी राहील, अन्यथा पाठीशी राहू शकणार नाही. कारण त्या परमेश्वराला सत्य मर्यादा आणि प्रेमच खूप आवड असते आणि तो अशाच व्यक्तीजवळ असतो की जो खरंच सेवक सत्य मर्यादा प्रेमाने वागत असेल. ऐका